क्या देख रहे हैं भोजी भाई आप? दो है सर। क्या है? दो है, दो ऑपरेशन है साथियों। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। सामने आपकी कभी चड्डी ऐसी हो जाती है साथियों, देख रहे हैं आप साथियों। पोलीस भरती, मिलिटरी भरती या ज्या फिजिकल एक्सरसाइज सहित असलेल्या आणि थोडंसं मिलिटरी किंवा थोडंसं पोलिसी एज्युकेशन देण्याच्या नादात सुरू झालेल्या ज्या ज्या अकॅडमीज आहेत त्याची क्रेज पोरांमध्ये भरपूर प्रमाणावर मनामध्ये शेवटपर्यंत पोहोचवण्यात या अकॅडमीच्या लोकांना जाम यश आलेलं आहे। पण हे पक्के लुटारू आहे, तुम्हाला सांगतो। या असल्या अकॅडमीमध्ये ना ते त्यांचे जे झेंडे असतात ना सगळ्या रंगांचे, त्या झेंड्यांना भुलू नका। आणि त्या अकॅडमी शिवाय तुमचं फिजिकल एक्सरसाइज जी आहे ना ती तुम्हाला गुगलवर शिकायला मिळते। आणि थोडंसं स्वतः पर्सनली आहे ना स्वयं अध्ययनाने तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या जमतील। पण वडिलांना, आईला, बापाला 1 लाख रुपये भरून आहे ना खड्ड्यात घालू नका। आई बाप कर्ज काढून तिथं तुम्हाला पाठवतात आणि तिथलं तुम्हाला जेवण आवडत नाही, तिथली तुम्हाला शिस्त आवडत नाही। बरं ते बिना शिस्तीचं आणि बिना फिजिकल एक्सरसाइजचं त्या अकॅडमीवाल्यांना यश कसं मोजायचं, म्हणजे त्यांचं यश पालकांनी कसं मोजायचं हा प्रश्न आहे। त्यामुळे ते वेगवेगळे काहीतरी चॉकलेट दाखवत राहतात, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 80,000 रुपये उकळून घेतात। काही पोरं त्याच्यामध्ये आजारी पडतात, घरी जातात आणि अकॅडमीवाले पैसे गिळून घेतात ना। तर हे चोट्टे भामटे आहेत, यांना पहिले थांबवा। ही डोक्यातली पोरांच्या डोक्यातली क्रेज तुम्ही काढा ना, ऐकत नसतील ना पोट्या साळून काढा पोट्ट्यांच्या, तेव्हाच आई बापाचं कर्जबाजारी होणं थांबेल। तर हा सरळ सरळ क्रेझीनेस आहे, हे फॅड आहे। तर या सगळ्या अकॅडमीच्या फॅडमधनं पोट्ट्यांना काढायचं आई बापाचं काम आहे। सगळे आई बाप माझ्याकडे येतात, आम्ही 90,000 भरले आणि 1च महिना गेलो होतो, आता आमचे पैसे मिळून द्या। आणि तो अकॅडमीवाला टाईट होऊन बसतो, त्याच्याकडे क्वालिटी काहीच नसते, तो फक्त दादागिरी करतो। तो कुठेतरी रिटायर्ड पोलीस असतो किंवा पोलीस खात्यात आत्ता कार्यरत असतो किंवा त्याचा भाऊ कार्यरत असतो, मिलिटरीमध्ये असतो, तो गावगुंडांना सोबत घेतो। ग्रामीण भागातच या अकॅडमी जास्त सुरू करतात, तिथले गावगुंड, तिथले सगळे राजकीय धेंड सगळ्यांना सोबत घेऊन या विद्यार्थ्याची त्यांच्या पालकांची लूट चालते। ते कंट्रोल करायचे असेल तर मी सांगतो तसं करा, तर वाचले तर वाचाल, नाही तर मरण तुम्हाला लाख रुपयाचं ते अपरिहार्य। तो आप फ्री कर सकते हैं। पता चल रहा है कि बंदा कितना गरीब हो सकता है। दोस्तों हम हमेशा गरीब का सहायता करते आते हैं और आज ये बंदा भी गरीब है दोस्तों, क्योंकि ये बंदा दोस्तों गरीब है। दोस्तों देखिए ये गरीब साले का खोपड़ी तोड़ साले का।